सोमवारी बोला हा चमत्कारिक एक मंत्र. मित्रांनो, सोमवारी बोला हा एक मंत्र पैसा, वैभव, ऐश्वर्य आयुष्यभर कमी पडणार नाही. आपणा सर्वांना माहीत आहे की स्वामींचे आराधना करण्याचा हा तर गुरुवार आहे. पण सोमवारी स्वामींचे आराधना करण्याचा एक विशेष महत्त्व आहे. प्रत्येक विशेष कामासाठी सोमवार हा वार निवडला जातो. सोमवारच्या दिवशी आपण काही धार्मिक कार्य केले, काही वस्तूंचे दान केले तर प्रत्येक क्षेत्रात आपल्याला त्याचे फळ प्राप्त करू शकते. आपण ज्या क्षेत्रात काम करत असो, त्या ठिकाणी आपल्याला सफलता प्राप्त होते. जर तुम्हाला मानसिक, शारीरिक किंवा आर्थिक त्रास असेल, आजारपण असेल तर या दिवशी आपण कुलदैवतांची पूजा करा. तुमच्या कुंडलीमध्ये चंद्र कमजोर आहे तर या दिवशी तांदूळ आणि दूध अशा वस्तूंचे दान करावे. सोमवारी स्वामींना तसेच हर हर महादेव प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. भगवान शिवशंकर हे भोळे दैवत असून भक्तांनी केलेल्या छोट्या छोट्या उपायांनी देखील ते प्रसन्न होतात. ते आज आपण पाहणार आहोत की आपल्या घरात शांती राहावे, सुख शांती नांदावी, जीवनात आपल्याला यश प्राप्ती व्हावी. यासाठी काही उपाय जे आपल्याला सोमवारच्या दिवशी करायचे आहे, त्यासाठी सोमवारी करावयाचे काही उपाय या लेखातून आपण जाणून घेणार आहोत. ते उपाय कसे करावेत व यामुळे आपल्याला कोणता लाभ होतो, याची माहिती आपण जाणून घेणार आहोत. जर तुमच्या घरामध्ये वादविवाद होत असतील, कुटुंबातील सदस्यांमध्ये कलह होत असतील तर सोमवारच्या दिवशी शिवलिंगावर 1.25 किलो तांदूळ अर्पण करायचे आहे. जवळ तुपाचा दिवा लावून ओम सांभ सदाशिव नमः या मंत्राचा जप करायचा आहे. तुम्हाला शक्य होईल तितका वेळ या मंत्राचा मंत्र जाप करू शकतात. पण कमीत कमी 21 वेळा तरी या मंत्राचा जप करायचा आहे. हा जप करण्यासाठी तुम्हाला रुद्राक्षाची माळ वापरायचे आहे. हा उपाय पती-पत्नीने एकत्र बसून केल्याने त्याचे अत्यंत शुभ आणि त्वरित फल प्राप्त होते. प्रत्येक महिलेला असं वाटत असतं की आपले सौभाग्य नेहमीच सुरक्षित राहावे, आपल्या पतीला दीर्घायुष्य प्राप्त व्हावे. यासाठी सोमवारच्या दिवशी आपल्याला देवी पार्वतीला सौभाग्य अलंकार अर्पण करायचा आहे. सौभाग्याच्या वस्तू म्हणजे कुंकू, हळद, हिरव्या बांगड्या, 9 मंगळसूत्र, जोडवी यासारखे काही सौभाग्यालंकार आहेत ते आपल्याला देवी पार्वतीला अर्पण करायचे आहेत. आणि तिच्यासमोर मागणी करायचे आहे की माझे सौभाग्य अखंड राहो, माझ्या पतीला दीर्घायुष्य मिळो. जर तुमच्या नोकरीमध्ये काही अडथळे येत असतील, प्रमोशन मिळत नसेल, मनासारखी नोकरी नसेल तर सोमवारच्या दिवशी शिवलिंगावर बेलाचे पान, धोत्रा, गुलाम, रुद्राक्ष, चंदन, दूध यामध्ये जितक्या वस्तू तुम्हाला शक्य आहेत तितक्या वस्तू तुम्ही शिवलिंगावर अर्पण करा. वस्तू अर्पण करण्याआधी तांब्याचा कलशामधून जल शिवलिंगावर अर्पण करायचा आहे. आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. तुमच्या जीवनात सुद्धा वरील समस्या असतील तर उपाय सांगितले आहेत, उपाय अवश्य करा. हा उपाय केल्याने तुमच्या जीवनातील सर्व समस्या नष्ट होतील. घरात सुख, समृद्धी आणि शांती येईल. आर्थिक अडचणी दूर होतील. जर तुमच्या घरात पैशाच्या अडचणी असतील तर त्या देखील दूर होतील.